नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे कूस, एक भयकथा. आणि या कथेच्या लेखिका आहेत दीपाली ओक. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. सतीश पुराणिक, एक नामदार, दमदार, प्रतिष्ठित लेखक. त्यांच्या कितीतरी भयकथा वाचकांनी डोक्यावर उचलून धरल्या. नुसते सपू नाव वाचूनच पुस्तकांचा धडाधड खप होत असे. त्यांच्या दारात बरेच असे संपादक येत जात असत. ठरलेल्या वेळेतच कथा कादंबरी लिहून पूर्ण करून देणारच हे त्यांचं वैशिष्ट्य. आपल्या लिखाणाच्या बळावर भरपूर पैसा त्यांनी कमावलाच, पण सोबत नावही कमावलं. लेखणीच्या बळावर त्यांनी मोडकळीस आलेला संसार टुमदार बनवला. बायकोला 4 दागिने घडवले आणि आता ते स्वतःच्या नवीन घरात राहायला जाणार होते. सर्व सुख त्यांच्या पायाशी येत होतं. देवाने एक कमी मात्र ठेवली. पदरात मूलबाळ न देता कूस कोरडीच रिकामी ठेवली. भयकथा सम्राट म्हणून नावारूपाला आलेले सतीशराव यांना मूलबाळाची पोकळी आता जाणवेनाशी झाली. सतत सुचेल ते लिहित राहायचं व्यसनच जडलं जणू. भयकथांच्या दुनियेतच कायम घडलेले असायचे. विविध प्रकारचे भयावह भूत, हडळी, चेटकीण यांचा ते विचार करत असत. कथा कशी थरारक होईल हेच त्यांच्या डोक्यात असायचं. त्यांची बायको सुनीताबाई यांना सुरुवातीला नवऱ्याच्या वागण्याचा त्रास व्हायचा, पण आता तिनेही त्यांचे वागणे अंगवळणी पाडून घेतले होते. 10 बाय 10च्या खोपटातून ते आता मोठ्या घरात राहायला जाणार होते. तिथे त्यांना रात्रीचे निवांत लिहिता येणार होते, ते सुद्धा स्वतःच्या स्वतंत्र लेखणी कक्षात. तिथे बायकोची कटकट नसेल. कोणी आले गेले तरी बाहेर हॉलमध्येच बसतील. मी माझ्या खोलीचे दार लावले की मी माझ्याच विश्वात असेन म्हणून ते फार खुश होते. घराचे काम पूर्ण होत आले. नवीन घरात जायचा दिवस शेवटी आलाच. सामानांची लावालाव झाली. लेखनाच्या खोलीची आवराआवर झाली. मोठ्या लाकडी कपाटात पटकन दिसेल अशी हर प्रकारची भयकथेची प्रत्येकी एक प्रत करीत बरीच पुस्तके मांडली गेली. टेबल, खुर्ची, नाईट लॅम्प बसवण्यात आला. तिथेच कोपऱ्यात एक व्यक्ती झोपू शकेल असा बेड म्हणजेच सेटी ठेवली होती. लेखनाची खोली छान सजवली गेली, पण उजेड फारच कमी असल्याचे जाणवू लागले. ह्या खोलीतले वातावरण एक प्रकारचे कोंदट, कुबट आणि थंड असल्यासारखे झाले होते. लेखनासाठी ही खोली चुकलीच असं त्यांना वाटून गेलं, पण आता काय करणार? किचन, बेडरूम, हॉल बदलू तर शकणार नव्हतोच. हळूहळू नवीन घराची सवय व्हायला लागली. दोघंही नवीन घरात रमायला लागले. सतीशरावांनी पुन्हा लिखाणाला सुरुवात करायला घेतली. लेखणीच्या खोलीतल्या अंधाराची आणि गारठ्याची त्यांना सवय व्हायला लागली. इतकी सवय लागावी की ते दिवसभर काय तर रात्रभर त्या खोलीतच असायचे. सुरुवातीला सुनीताबाई रागवायच्या, चिडायच्या, तेव्हा ते बाहेर पडायचे. दोघे मिळून गप्पा, जेवण, TV, जरासे फिरणं आले की ते पुन्हा खोलीत शिरायचे. नवीन घरात येऊन 4-5 महिने झाले. सगळे सुरळीत नीट चालू होते, पण सतीशराव हल्ली जरा विचित्रच वागू लागले होते. सतत नेगेटिव्ह एनर्जीचा विचार करीत असल्यामुळेच असेल कदाचित, पण नकळत त्यांनी नकारात्मक ऊर्जेला आवाहन केले असावे. सतत दडपणाखाली असल्यासारखे वावरायला लागले. खोलीतच दिवस रात्र कोंडून घ्यायला लागले. जेवायला बोलवायला दार वाजवले तरी ताट आतच आणून दे म्हणून दारातूनच ताट आत घ्यायचे आणि खरकटे ताट दारातूनच बाहेर सरकवायचे. अंधाडकन तोंडावरच दार लावून घेत असत. इतकंच काय, संपादक दारात आले तरी बाहेर पडेनासे झाले होते. तुमचे लेख तुम्हाला मिळतील असे आतूनच ओरडून सांगायचे किंवा फोनवर बोलू म्हणायचे. तब्येतीचे कारण सांगून सुनीताबाई वेळ मारून नेत होत्या, पण कळतच नव्हतं की नक्की काय झालंय त्यांना. कधी मध्येच बाहेर आले की हरवल्यासारखे नुसतेच बसून राहायचे. विचारलेल्या प्रश्नांची हो, नाही, तेवढीच उत्तर द्यायचे. त्या खोलीत कुणी जायचे नाही असे सुनीताबाई आणि घरकाम करणाऱ्या मावशींना स्पष्ट सांगून पण ठेवले होते त्यांनी. दिवसातून सकाळी फक्त एकदाच, ते पण त्यांच्या देखरेखीत, त्या खोलीची साफसफाई होत असत.
ते करीत असताना पण पटकन कर, तिकडलं राहू दे, पलीकडलं उद्या कर, कपाटाच्या कोपऱ्यातले आज राहू दे, तर कधी म्हणत टेबलाजवळच्या कोपऱ्यातला राहू दे, तर कधी म्हणत सेटीखाली वाकू नकोस, राहू दे, छताकडे पाहू नकोस, असे सतत टोकायचे. काम करणारी मावशीसुद्धा कंटाळून गेली होती आणि मनात भीतीसुद्धा होती. एके दिवशी मावशी त्या खोलीत केरलादी करण्यासाठी गेल्या होत्या. सतीशराव खुर्चीतच बसून होते. डोळ्यावर अतिशय झोप असल्यामुळे ते खुर्चीत बसून पेंगत होते. आज मावशींना सूचना पण देत नव्हते, म्हणून मावशी पण भरभर काम उरकत होत्या. अंधाऱ्या खोलीत दिसेल तसे काम उरकत होत्या. टेबलाजवळ सतीशराव खुर्चीजवळ बसले होते, त्यामुळे टेबलाखालून त्यांना पुसायला जमत नव्हतं. साहेब बसल्या बसल्या डुलक्या घेत असल्यामुळे उठवणे पण बरं वाटत नव्हतं. टेबल लॅम्पच्या उजेडातच आजूबाजूचे काम करत असताना सुनीताबाई खोलीत डोकावल्या. एक कुपट वास त्यांच्या नाकात शिरला. अंगावर गारठा जाणवला. दारासमोरच टेबल असल्यामुळे त्यांची नजर सहज टेबलाखाली गेली. असं काय दिसतंय काळ्या सावलीसारखं? कोणीतरी लहान मूल अंगाचं मुटकुळं करून बसल्यासारखं. म्हणून त्या पटकन आत येऊन टेबलाखाली वाकल्या. झपक्यात कोणीतरी टेबलाखालून सेटीखाली गेल्याचे दोघींनाही स्पष्ट दिसले. अंधारात चमकले फक्त पिवळसर डोळे, टकटकीत अगदी त्यांच्याकडेच पाहत असलेले. दोघीही जरा घाबरल्याच आणि मागे सरल्या. मांजर असेल किंवा माकड तरी त्या सेटीखाली वाकणार इतक्यात सतीशराव जागे झाले. अहो, सेटीखाली मांजर किंवा माकड कोणीतरी नक्कीच आहे बघा, असे म्हणत त्या सेटीखाली वाकणार इतक्यात सतीशरावांनी त्यांना हाताला धरून गपकन उठवले. मी पाहतो, तुम्ही दोघी बाहेर व्हा पटकन, म्हणत त्यांनी दोघींना बाहेर ढकलत दार लावून घेतलं. कामवाली मावशी बाहेर आल्यावर म्हणाल्या, ताई, मला नाही वाटत ते मांजर किंवा उंदीर किंवा घूस वगैरे माकड होतं म्हणून. काहीतरी निराळच प्रकरण आहे हे, सांभाळून राहा बरं का. सुनीताबाई डोळे विस्फारून पाहत राहिल्या. अहो, काय बोलताय तुम्ही? ताई, मी खरं तेच सांगते बघा, मला ती खोली काही ठीक वाटत नाही. वेगळीच भीती वाटते तिथे. 5 मिनटं जरी थांबलं ना तरी वाटतं कोणीतरी लक्ष ठेवून आहे आपल्यावर. गारठा पण जाणवतो. असं वाटतं जिथं तिथं कोणीतरी बसलेलं असतं. असं मनात येतं की ते बसलेलं असतं तिथलं काम साहेब करूच देत नाहीत. मग ते कपाटाच्या कोपऱ्यात असू दे नाहीतर टेबल किंवा सेटीखाली असू दे. मला फार भीती वाटते बघा त्या खोलीची, मावशी म्हणाल्या. तुमचे काहीतरीच असते बघा. अहो, त्यांच्या कामाची काही कागदपत्र पडलेली असतात. एखादा महत्त्वाचा पेपर केरात गेला तर. आणि मला ते मांजरासारखंच वाटतंय. त्याला ते हकलतील, उगाच घाबरू नका. चला कामाला लागा, म्हणत सुनीताबाईंनी विषय बदलला. त्यानंतर सकाळपासून सतीशराव जे आत होते ते बाहेर पडलेच नाहीत. संध्याकाळी एकदा दारात आले, पण परत आत जाऊन दार लावलं. रात्र झाली. सुनीताबाई हॉलमध्येच आडव्या झाल्या. पण खरंच जरा डोळा लागला. मध्येच जरा जाग आली. मग उगाचच हळू आवाजात टीव्हीचे चॅनल बदलत बसल्या. सहज म्हणून लेखणीच्या खोलीकडे नजर टाकली आणि चमकल्याच. दाराबाहेर पिवळा प्रकाश फेकला जात होता. मध्येच माकडाच्या आकारा इतकी सावली दिसत होती. मध्येच कधी कधी मोठी माणसाची सावली येरझारे मारताना दिसत होती. काहीतरी हातवारे करून बोलत असल्याच्या सावल्या दिसत होत्या. टीव्ही बंद करून त्या दारापाशी आल्या. दाराला कान लावून उभ्या राहिल्या. आतमध्ये कोणीतरी बोलत असल्यासारखे आवाज येत होते. एक आवाज तर स्वतः सतीशरावांचाच होता, पण दुसरा लांबून येणारा खसखसा आवाज करणारा होता. मी तुला असे करू देणार नाही. तिचा वापर मी यासाठी होऊ देणार नाही. तू घरात राहायला जागा मागितलीस, मी दिली नव्हती. धोक्याने तू हो वदवून घेतलंस. तू म्हणालास फक्त या खोलीत जागा दे, पण आता ही तुझी मागणी मला मान्य नाही. सतीशरावांचा आवाज आला. तसंच अचानक खसखसता आवाज येऊ लागला. मला जे साध्य करायचे ते मी करणारच. तूच मला होय म्हणालास. मी फक्त राहायला आलो आहे असं वाटतं का तुला? माझे इथे राहण्यामागचे कारण तुला सांगून झाले आहे. मी तुझे ऐकायला इथं आलो नाही. तूच मला इथं आकर्षित केलेस आता. आणि अचानक एक विचित्र आवाज करत अचानक तो पिवळा उजेड विझला आणि खोलीत शांतता पसरली. सुनीताबाईंनी हळूच दार वाजवले. कुणाशी बोलताय? दार उघडा, मला आत येऊ द्या,
आतून आवाज येतोय कसला तरी खसखस केल्यासारखा. अगं नवीन लेख लिहितोय, तू नीच बरं, काही नाही. असाच खसखस करत आवाज आला. सुनीताबाईंना सकाळी जरा उशिरात जाग आली. त्यांनी पाहिलं की सकाळी सकाळी स्वतः सतीशराव बाहेर चहा घेऊन येत असतात. तेही अगदी हसत हसत त्यांच्या हातात चहाचा कप देतात. चल आवर, आज बाहेर चक्कर मारून येऊ. माझा आजचा दिवस काय तर पुढील 8 तास फक्त तुझेच आहेत. मी जरा लेखनाला सुट्टी द्यायचं ठरवलंय. यापुढे जमेल तसा माझा वेळ मी तुला देणार आहे, पण हे 8 दिवस तर नक्कीच असे देईन की तू कायम आठवणीत ठेवशील. सुनीताबाई त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. मनात विचार करतात की काल जे पाहिलं ते माझं स्वप्न तर नव्हतं ना, की झोपेत मला भास झाला होता. कालचा विचार झटकून त्या पटापटा आवरायला लागतात. आज त्या फार आनंदात होत्या. आवरून झाल्यावर सतीशराव लेखणीच्या खोलीला बाहेरून कुलूप घालतात आणि दोघेही बाहेर पडतात. जुने दिवस परत आले असं म्हणत सुनीताबाई मोहरून जातात. रात्री घरी परतल्यावर सतीशराव सुनीताबाईंच्या बेडरूममध्ये निजतात. रात्र तरुण होत जाते. पुन्हा सगळे सुरळीत चालू होते. 8 दिवस मजेत जातात. फक्त त्या लेखनाच्या खोलीतला कुबट वास आणि गारटा सोडला तर सगळं मस्त सुरू होतं. एके दिवशी सकाळी जाग आल्यावर सुनीताबाई पाहतात सतीशराव दिसत नसतात. त्या लेखनाच्या खोलीजवळ येतात, पण दाराला कुलूप पाहून मागे फिरतात. इथंच कुठेतरी बाहेर गेले असतील म्हणून त्या आवराआवरी करायला घेतात. दार वाजते. बहुतेक सतीशराव आले म्हणून त्या दार उघडतात, तर दारात मावशी असतात. मावशीशी गप्पा मारत कामे सुरू होतात. ताई, खोलीची चावी द्या, सफाई करायची. मावशी म्हणतात. हीच वेळ आहे खोली तपासायची, म्हणून त्यांचे डोळेही चमकतात. पटकन मुख्य दार लावून ते चावी शोधतात, पण चावी काही त्यांना सापडत नाही. मावशीला सोबत घेऊन त्या कुलूप तोडतात, तर खोली रिकामीच दिसते. पण खोलीत गारठा जाणवतो. कोंदट कुबट वासही नाकात असह्य होत असतो. जणू एखादा प्राणी मरून कुजावा असा घाण वासाचा भपका येतो. सुनीताबाई कपाट शोधतात. इकडे तिकडे शोधतात. एक डायरी टेबलवर पडलेली दिसते. त्या ती उचलून घेतात. वास कसला येतोय हे काही कळतच नाही. मावशींना केरलादी करायला सांगून बाहेर बसून त्या डायरी वाचू लागतात. प्रिय सुनीता, ही डायरी तुझ्या हातात पडेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेन. तुला हा कोणत्या तरी पुस्तकासाठीचा लेख वाटत असेल, पण विश्वास ठेव ग माझ्यावर. ही माझ्या बाबतीत घडलेली सत्य घटना आहे. जेव्हापासून आपण ह्या घरात राहायला आलो तेव्हापासून लिखाणाच्या खोलीत काहीतरी विचित्र घडत होतं. सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर मी रात्रीचं लिखाण करीत होतो. अचानक पुस्तकांच्या कपाटात भूकंप व्हावा तसे हादरू लागलं. नजरेसमोरच अंधार पसरत गेला. पुस्तकावर असलेले वेगवेगळे चित्रांचे एक वलय तयार होत गेलं. मुखपृष्ठावरील सगळी भयानक चित्र एकात एक मिसळायला लागली. भयानक चित्राचा एक मोठा गोळा तयार झाला. त्या गोळ्याला असंख्य हात, पाय, कान, डोळे होते. पिवळा प्रकाश सोडत तो गोळा स्वतःभोवती गोल गोल फिरू लागला. खसखस खबस खसखस असा आवाज निघू लागला. भीतीने माझ्या तोंडातून "हं" असा आवाज निघाला आणि झपकन तो गोळा सेटीखालती गेला. घाबरत मी सेटीखाली पाहिलं, पण तिथं कुणीच नव्हतं. भास असावा की स्वप्न. मी घामाघूम झालो. पंख्याचं बटन दाबलं आणि पंखा फिरत का नाही हे बघण्यासाठी वर पाहिलं, तर पंख्यावर बसलेला तो दिसला मला. 2-3 फुटाचे काळ्या सावलीसारखे पण केसाळ शरीर, पिवळे डोळे, माझ्याकडेच पाहून हसत होता. त्या दिवसापासून माझ्या खोलीतच राहतोय बघ तू. मी जे वागत होतो ते त्याच्यामुळेच. तो म्हणतोय मीच त्याला त्या नकारात्मक भूताखेतांच्या कल्पनेतून आवाहन केलं आहे. माझ्या तोंडून त्याला नकळत जे निघालंय त्याचा त्याने अर्थ काढला की त्याला ह्या खोलीत राहायची परवानगी आहे. नुसती परवानगी राहण्यापुरतीच नाही तर त्याचा वंश वाढवण्याची पण परवानगी आहे. इतक्यात खोलीतून एक किंचाळी ऐकू येते. सुनीताबाई धावत खोलीत जातात. ताई, सेटीखालचा केर काढायला घेतला. केरसुनीला काहीतरी जळसर लागलं म्हणून खेचलं तर असे म्हणून आरडाओरडा करत मावशी खोली बाहेर पळत सुटल्या. धडधडत्या काळजाने सुनीताबाईंनी सेटीखालून अर्धवट खेचलेलं काहीतरी बाहेर काढलं आणि त्यांचे डोळे भीतीने पांढरे पडले.
समोर एकही हाड नसलेले, रक्त नसलेले, फक्त माणसाच्या आकाराचे, माणसाला सदरा लेंगा चढवावा तसे शरीर, किंवा शिकारी केलेल्या वाघाचा गाडीच्या अंतरावा तसेच सतीशराव सेटीखाली पडलेले होते. ना रक्त ना हाडे दिसत होतं, ते फक्त चपट झालेलं शरीर. सुनीताबाई पण पळत बाहेर आल्या. तोवर घरकाम करणाऱ्या मावशींनी कुणाला तरी बोलावून आणलं होतं. ते काका आज जाऊन पाहून येतात. एव्हाना सगळे आजूबाजूचे जमा होतात. इतके दिवस नवरा घरात मरून पडलाय, ह्या बाईला पत्ता कसा नाही, अशी कुजबूज सुरू होते. सुनीताबाईंना तर वेड लागायची पाळी येते. अहो, काल रात्रीच तर एकत्र होतो आम्ही, फक्त 8 तास. ते मला दिसले नाहीत, म्हणजे फक्त रात्रभर. डायरीत लिहिलेले सुनीताबाईंना आठवले. त्यांना गरगरायला लागलं. ही डायरी तुझ्या हातात पडेल तेव्हा मी या जगात नसेन, म्हणजे मग गेले काही दिवस मी कोणासोबत होते? त्यांनी अचानक 8 दिवस लेखनाला सुट्टी का घेतली? तूच हो म्हणालास. मी फक्त इथे राहायला आलो नाही आहे, वंश, पिढी, वारस. सुनीताबाईंच्या डोक्यात हेच वादळ घोंगावत होतं. दिवस राहिले तर, की दिवस राहावेत म्हणूनच काय जन्माला येईल? आणि हा विचार करता करताच सुनीताबाई चक्कर येऊन धाडकन जमिनीवर कोसळतात. ही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.